माझे नाव चैत्राली प्रदीप सपकाळ। मी बाळासाहेब देसाई कॉलेज येथे शिकत असून मी कॉमर्स 12वी कॉमर्स बी डिव्हिजनमध्ये शिकत आहे। आजच्या या आधुनिक युगात प्लास्टिकच्या अतिवापरामुळे प्राणी पशु पक्षी आणि मानवी जीवनाला मातीचा मोठ्या प्रमाणावर ह्रास झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे बाळासाहेब देसाई कॉलेजचे संचालक कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय अमरदादा पाटणकर यांच्या अधिपत्याखाली बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये एक जिल्हास्तरीय पर्यावरण अभियान राबवलेले आहे, ज्यामध्ये प्लॅस्टिकचा अतिवापर करू नये याबद्दल विविध प्रकारच्या क्विज ड्रॉइंग याच्या मार्फत परिसरामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये सुद्धा मुलांमध्ये प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा डबा न वापरता इथे दाखवल्याप्रमाणे अशा मेटलच्या बॉटल वापरण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे। त्याचप्रमाणे मेटलचा डबा वापरल्याने मानवी जीवनात कसा फायदा होतो, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जेवण ठेवल्याने माणसाला कॅन्सर होऊ शकतो। त्यामुळे प्लॅस्टिकच्या वापराच्या ऐवजी मेटलच्या डब्याचा वापर करावा यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे। त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचे बंधनकारक नसून प्लॅस्टिकचे कापडी पिशव्या व कागदी पिशव्या बनवणे व त्याच्यामार्फत दैनंदिन जीवनामध्ये वापर करणे याला प्रोत्साहन दिलेले आहे। त्याचप्रमाणे माननीय संचालक याज्ञसेय पाटणकर यांच्याकडे प्लॅस्टिकचा पेन वापरलेला नसून ते स्वतः देखील लाकडी पेन वापरतात, ज्यामुळे तो लाकडी पेन संपल्यानंतर त्याचे जमिनीमध्ये पुरून त्यामध्ये सीडबॉल सारखे त्या बियाचे रूपांतर मातीमध्ये व त्यानंतर ते रोपट्यामध्ये होऊन असे एक महत्त्वाचा उपक्रम आमच्या बाळासाहेब देसाई कॉलेज यांच्या अंतर्गत राबवला जातो। म्हणूनच निसर्ग जगला तर मानव जगेल हे तुम्हाला पटत असेल तर आजपासून नो प्लॅस्टिक हे ध्येय ठेवून पर्यावरण वाचवू। धन्यवाद।